आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामी तुम्ही शांत व्हा बरं आधी. अहो फक्त पाय मुरगळलाय, वाटेल तुम्हाला बरं. आणि मी उशी ठेवली ना तुमच्या पायाखाली. जरा शांत बसा आणि आराम करा तुम्ही. अक्षरा, अहो तुमचा येळ ह्यातच जायला लागला आहे. आपल्याला फॉर्म भरायचा आहे. अक्षरा, अगं किती करशील माझ्यासाठी. लई वाईट वाटतंय बघ. माझ्यामुळे तुला काम करावं लागते आणि माझ्यात अडकून राहावं लागतंय. अहो त्यात अडकून काय राहायचंय. आणि तसंही मी कुठे ऑफिसला जाते की मला घड्याळाच्या काट्यावर कामं करायचे. घरीच असते ना मी. काही कामं इकडे तिकडे होतील एवढंच. मी सगळी कामं करते, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही आता शांत बसा आणि आराम करा. बारक्या, फ्रीज मधनं बर्फ घेऊन ये. जरा शेकलं ना की बरं वाटेल. नाही, बर्फ नको. मला गार लागलं पाहिलं की अजिबात सहन होत नाही. मला बर्फ नको. मामी, अहो त्याशिवाय दुखणं कसं थांबेल. अक्षरा, मी काय म्हणतो, एखादी जर क्रीम लावली आणि तिला बरं वाटलं तर. हा वय हो खरं तर, पण घरात आहे की नाही बघावं लागेल. हाय ना, तिकडं ड्रॉवर मध्ये आहे बघ. बर, एक्सपायरी डेट बघ. वय हीच. मी लावते. ऐक अक्षरा, आज बघच तुला माझ्या सेवेत कसं अडकवून ठेवते ते. तुला आज फॉर्म भरू देणारच नाही. हेच माझं टार्गेट आहे. कशी अधिकारी होतेस तेच बघते. हे सुंदर, वहिनीने फॉर्म भरला ना? नाही ना. का? हा आज शेवटचा दिवस आहे ना. भाई, मला बी त्याचं टेन्शन आलंय बघ. अरे या अक्षरा बघ की, अरे इथनं हालायचं नावच घेत नाही. हे बाबा, तू काही कर, पण घेऊन जा त्यांना. पहिला फॉर्म भर बाबा तो. अक्षरा, अहो ऐका की, मी काय म्हणतो, हे बघा आम्ही समधे हाव तिथं. हा, आणि आता तुम्ही ह्यांच्या पायाला औषध लावलंय ना, मग आता त्यासनी बरं वाटेल. हा, आणि ना तुम्ही आता ना पड्डीशी जावा आणि तो फॉर्म भरून टाका. आणि हे बघा, काय लागलं ना तर आम्ही हाऊच आणि तुम्हाला आवाज देतो आम्ही. हा, पण तुम्ही जा आणि पड्डीची तो फॉर्म भरून टाका. दुखतंय. एवढं क्रीम लावून बी काही फायदा झाला नाही बघ. अजून ती कळ मारतीये पायाला. आई गो, लई दुखतंय बाई. काय करू देवा. अहो ऐका ना, यांचं दुखणं कमी होणं जास्त गरजेचं आहे. पूर्ण दिवस आहे, मी भरीन ना नंतर. हो वय आई गो. ताई, कशात मामी? नाही ग, अजून लई कळ मारतायत. लई दुखतंय. बरं ताई, तू फॉर्म भरलास? शरू भरी ना ग, अख्खा दिवस पडलाय. अगं अख्खा दिवस कुठे? 12 वाजेपर्यंतच फॉर्मची साईट ओपन राहणार होती. आता बघ किती वाजलेत. काय? हो, 12 वाजेपर्यंतच साईट ओपन होती. ताई, आता कसं भरणार आपण फॉर्म? साईट ओपन नाही झाली तर? अहो अक्षरा, ह्या काय म्हणतायत? अहो सॉरी,
या सगळ्या गडबडीत मी फक्त दिवस बघितला, वेळ पाहिलीच नाही. खरंच सॉरी. अहो अक्षरा, असं काय करताय तुम्ही? हा, समजा नीट बघायचं की नाही? आता काय करणार आहे आपण? ऐका, मी काय म्हणतो, आपण आहे ना ते संतुनी साहेब आहेत ना, त्यासनी भेटूया. ते आपली मदत नक्की करतील. हा, आपण त्यासनी भेटूया. अहो नाही थांबा. ही प्रोसिजर ऑनलाईन असते आणि एकदा वेळ चुकली ना की आपण काहीच नाही करू शकत. अहो हे बघा, आम्हाला समज मान्य आहे, पण आपण आहे ना एकदा त्यासनी जाऊन भेटूया. ऐका माझं. हो, प्रयत्न करायला काय हरकत आहे? ताई, तू जाऊन ये जिजून बरोबर. हा, आणि इथं बोलत बसण्यात उगाच वेळ नका घालू. जा पटकन. मी लॅपटॉप बी घेतो संग. हा, लॅपटॉप घेऊन जा, म्हणजे तिथेच तुम्हाला फॉर्म पण भरता येईल. जा लवकर आता. चला लवकर जाऊन साहेबांनी भेटलं पाहिजे. शिर्के, मी जे सांगतोय ते नीट लक्षात ठेवा. कोल्हापुरातले सगळे साठेबाज आणि सावकार यांची लिस्ट मला माझ्या टेबलवर हवी आहे. यांना सांगा, कोल्हापुरात जर धंदे करायचे असतील तर आधी आमचे लाड पुरवावे लागतील. होय साहेब. सर आत येऊ? या ना, आत या. अक्षरा मॅडम, सुंदर सर, तुम्ही इथं? सगळं ठीक आहे ना? हो साहेब, एक घोळ झालाय बघा, आणि त्यात तुम्हीच आमची मदत करू शकताय. तुम्ही बसा आणि शांतपणे काय झालं ते सांगा. काही प्रॉब्लेम आहे का? साहेब, तुम्ही अक्षरांना तो फॉर्म भरायला सांगितला होता बघा, ते IPS साठी. हो, फॉर्म तर ऑनलाईनच भरायचा होता, पण मग पोलीस स्टेशनला येण्याचं कारण? हो, तो फॉर्म ऑनलाईनच भरायचा आहे. परावर त्याची वेळ संपली आहे बघा, म्हणजे आज 12 पर्यंत भरायचा होता. तर साहेब, तुम्ही त्या बाबतीत आम्हाला काय मदत करू शकताय काय? म्हणजे तो फॉर्म आहे ना, हाताने भरून कुठे द्यायचा तो मला सांगा, मी लागलीच देऊन येतो. सॉरी सुंदरराव, मी यात काही करू शकत नाही. कसं, ही सगळी प्रोसिजर जी आहे ती ऑनलाईन आहे, त्यामुळे हार्ड कॉपीने काहीही होणार नाही. सेंट्रलाइज फॉर्म असतात आणि UPSCच्या वेबसाईटवरच ते भरायचे असतात. शिवाय UPSCचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते फॉलो करायचे असतात. म्हणून कितीही मोठा अधिकारी असला तरीही तो काहीही करू शकत नाही. हो साहेब, समज मान्य आहे मला, पण आमच्यासाठी काय मदत होते का बघा ना. मी हात जोडतो साहेब, पर तो फॉर्म भरला गेला पाहिजे बघा. मी यात काहीही करू शकत नाही. अक्षरा मॅडम, पुढल्या वर्षी ट्राय करा ना. नाही, पुढच्या वर्षी नको. तुम्हाला काय मदत करायची आहे ना, ती आत्ताच करा बघा. मी अक्षरा मॅडम, तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मी खरंच काय करू शकत, मी हेल्पलेस आहे सध्या. आय एम सो सॉरी. अहो नाही, प्लीज तुम्ही नका सॉरी बोलू. मला समजते तुम्ही काय म्हणताय, चूक आमची आहे. अहो, बाकी सगळं बाहेर जाऊन बोलूयात, मी बोलते तुमच्याशी. हो, चला म्हणते ना. सॉरी सर.
हो साहेब, तुमच्या मनात नेमकी काय डाळ शिजते ना तेच कळत नाही. का काय झालं? पाव तिकडे तो यशवंत, त्याला बी फसलो आहे सा, पैशाची बी डिमांड केली सा. आणि इकडे ही त्याच्याच घरची मंडळी, वसुंधरा मॅडम, अक्षरा मॅडम आणि त्यो सुंदर शेठ यांच्याशी लय सूत जमवत आहे सा. शिर्के, कधी कधी डबल गेम खेळावेच लागतात. होय साहेब, पण आमच्या सारख्यांच्या पट्टीशी डोसक्यात कुठे घुसतंय? त्याचं कारण असं आहे की खूप खास खळगे लागून हे शिकवण मला आली आहे, हे शहाणपण मला आलंय. आधी मी जिथे ड्युटीला होतो ना तिथे मी बक्कळ पैसा कमवला, पण त्यात मीच पकडला गेलो. आणि नंतर बरेच वेळा सस्पेंड झालो, बदली सुद्धा झाली. पण आता या कोल्हापुरात आलो आहे. तुमच्या कोल्हापूरला भारी आहे. आता या कोल्हापुरातून जाण्याची माझी इच्छाच नाही. होय साहेब, आमच्या कोल्हापूरचा नादच खुळा, एकदम काटाकीर. आता इथेच मला डल्ला टाकायचा आहे. वसुंधरा सूर्यवंशी, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, रगड पैसा आहे यांच्याकडे, म्हणून यांच्यासोबत सूत जुळवून ठेवणं मला गरजेचं आहे. आणि त्यामुळेच हा असा चांगुलपणाचा मुखवटा चढवावा लागतो. होय साहेब, मानलं तुम्हासनी. अहो, तुमच्यामुळं आमासनी बी शिकायला मिळेल हळूहळू, होय ना? नक्कीच. काय झालंय? अक्षरांसाठी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी चालून आली होती. त्यांनी कधीच आपलं ते स्वप्न मनात दाबून ठेवलं होतं. आता कुठं त्यासनी संधी मिळाली होती, पर ती बी नशिबानं हुकली. देवी आई, काहीतरी चमत्कार करानं अक्षरासने ह्यो फॉर्म भरायची संधी मिळू दे. लय वर्ष झाली त्यांनी त्यांचं IPS अधिकारी व्हायचं स्वप्न समत्या जबाबदाऱ्यांमुळे बाजूला ठेवलं आहे बघा. पण आता त्यासने ही संधी मिळते आहे, तर ही संधी त्यांच्याकडे हिरावून घेऊ नका आई. प्रत्येक वेळेला त्यांनी समत्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांची स्वप्न मागे सोडली आहेत, पण आता नाही. मी आता असं होऊ देणार नाही. त्यासने ही संधी मिळालाच पाहिजे बघा. देवी आई, मी तुझ्यामुळे साकडं घालतो. त्यासने ही संधी मिळू दे बघ. तू काहीतरी चमत्कार कर आणि अक्षरच ती फॉर्म भरायची संधी मिळू दे. आणि जो पातूर तू माझी प्रार्थना ऐकत नाहीस ना, तो पातूर मी इथे उभं राहून अखंड घंटा बळवत राहणार बघ. हॅलो, एक संधी होती तीही गेली शर्वता. काही नाही होऊ शकत आता. आम्ही घरी परत येतोय. ताई, चांगली न्यूज देण्यासाठी फोन केलाय मी तुला. देव आपल्या पाठीशी आहे. म्हणजे? अगं, म्हणजे तू फॉर्म भरू शकतेस.
काय? आई काय झालं होतं, UPSCची जी फॉर्म भरण्याची साईट आहे ना ती 2 तास हँग झाली होती, त्यामुळे त्यांनी 2 तास एक्स्ट्रा दिले आहेत फॉर्म भरायला. खरंच? हो, आता जस्ट सोशल मीडियावरती मी न्यूज वाचली. ताई खरंच हा काहीतरी चमत्कार आहे. देव खरंच आपल्या पाठीशी आहे. बघ, देवाला पण हवंय तू IPS व्हावीस. तू खरंच सांगतेस ना शरू? चल आता पटकन साईट ओपन कर आणि फॉर्म भर. भरते. बाय. हा बाय. अहो लय आशा घेऊन आलोय बघ तुझ्याकडं. आणि मला माहिती आहे तू तुझ्या भक्तासनी रिकाम्या हाती नाही पाठवत. आई माझं मागणं पूर्ण कर. अहो देवी यांनी तुमची प्रार्थना ऐकली आहे. साईट पुन्हा सुरू झाली. मी फॉर्म भरू शकते आता. देवी आई खरंच पाठीशी आपल्या. देवी आई लय आभार बघ तुझे. तू माझं मागणं पूर्ण केलंस. तू तुझ्या दारातनं मला रिकाम्या हाती नाही जाऊ दिलंस. अशीच आमच्या पाठीशी उभी राहा. झाला का सुरू? 1 मिनिट. झाला? हा झालं ना हो. ते बघा बघा ती साईट चालू आहे का बघा. आहे का? झाली. हा आहे ना. आता चला चला तुमची पटापटा माहिती भरून टाका त्याच्यामध्ये. चला. नाव आरामात समज नीट भरा. हा काय? हा भरा भरा समज नीट भरा. झालं समज भरून? हो, मार्क्स राहिलेत फक्त. हे बघा समज भरून झालं ना की एकदा नीट तपासून बघा समज बरोबर आहे की नाही. उगाच काय बी चूक होता कामा नये. काय करू सबमिट? हा देवी आईचं नाव घ्या आणि दाबा बटन. झालं? अहो अक्षर ऐका ना. समज नीट झालंय ना. समज नीट भरलंय ना. हा काय काळजी करायचं कारण नाही ना? अहो काळजी करायचं काही कारण नाही. त्यांच्या ऑफिशियल साईट वरून कन्फर्मेशनचा मेसेज येईल आता फोनवर. होय काय? ते बघा आला. डन. नक्की झालं ना? हा आत्ता जीवा जीव आलाय बघा माझ्या. आता लयच आनंद झालाय. लय म्हणजे लयच भारी. नातकुळा एकदम. ए दादा ए बाबा कुठे गेलाय? फॉर्म तो भरून झालाय
पण महिन्याभरात माझा अभ्यास होईल ना? जेवढी बी इथं माणसं आहेत ना त्या समजासनी माझ्याकडनं चहा द्या. हा सुंदर सूर्यवंशी आज लय खुश आहे बघा. अहो माझ्या बायकोनं IPS ऑफिसरचा फॉर्म भरला आहे आणि ती लवकर जाता IPS ऑफिसर होणार आहे बघा. मला लय आनंद झालाय. आजचा दिवस ना एकदम भारी आहे, लयच भारी. हा तुम्ही कशाला मॅच देतो? चला चला बरं याच्यामध्ये चाय भरा. लयच भारी. द्या द्या अजून 2 द्या बघा. 2 जागा रिकाम्या राहिल्या तिथं. हो दादा येऊ घ्या. हो अक्षरा मॅडम हो घ्या. तुमच्यासाठी एकदम खास स्पेशल चहा घ्या. अहो काय झालंय? तुमचा चेहरा का पडलाय? काय काय अडचण आहे का? म्हणजे समजा नीट भरलंय ना? हा अहो खूप टेन्शन आलंय हो मला. हा का? काय झालं? फक्त महिनाभर राहिलाय हो परीक्षेला. खूप अभ्यास असतो, खूप अवघड परीक्षा असते. UPSCचा सगळा सिलेबस खूप फास्ट आहे. कसं करणार आहे मी हे सगळं? मला काहीच कळत नाही. इतक्या कमी वेळात मी इतका सगळा अभ्यास